नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे भूगोलाच्या पुस्तकातील एक प्रकरण आहे आणि खरं सांगायचं तर हे वरवर खूप साधं वाटतं. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्रिया. शाळेत आपण हे सगळं शिकलो आहोत, पण यात जसं जसं खोलवर जावं तसं तसं कळतं की आपली संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था या 3-4 शब्दांमध्ये कशी गुंतलेली आहे. या स्रोतांचा उद्देश या संकल्पना सोप्या करून सांगणे आहे. आपलं ध्येय आहे यातून सर्वात महत्त्वाचे मुद्दे आणि विचार काढणे, जे या विषयाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतील. चला, याचा उलगडा करूया. स्रोताची सुरुवात एका उत्तम कथेने होते. यात 3 मित्र आहेत, रोहित, सेजल आणि आसिफ. नुकतेच पदवीधर झालेत आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत. मला वाटतं या गोष्टीतून या संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे समजतील. पहिला आहे रोहित, एका शेतकऱ्याचा मुलगा. त्याला पारंपरिक शेती न करता निर्यातीसाठी फुलं आणि फळं पिकवायची आहेत. म्हणजे लिली, ऑर्किड, ड्रॅगन फ्रूट्स, ज्यांना परदेशात मोठी मागणी आहे. आणि इथेच पहिला रंजक मुद्दा येतो. आपण शेती म्हटलं की त्याला प्राथमिक व्यवसाय समजतो. हो, म्हणजे थेट निसर्गातून काहीतरी मिळवणे. बरोबर. पण रोहितची योजना पाहिली तर लक्षात येतं की तो फक्त शेती नाही करत आहे. त्याला वातावरणावर नियंत्रण हवंय, जमिनीचा सामो म्हणजे पीएच लेवल सांभाळायची आहे, निर्यातीसाठी परवाने हवेत, बँकेत विशेष खातं हवंय आणि आखाती देशांमध्ये बाजारपेठ कशी आहे याचा अभ्यासही करायचा आहे. अगदी. म्हणजे तो प्राथमिक व्यवसायाला अनेक सेवांची जोड देत आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की आजच्या काळात शुद्ध प्राथमिक व्यवसाय तो अस्तित्वातच नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याला किंवा खाणकाम करणाऱ्याला यशस्वी होण्यासाठी एक छोटा मोठा सीईओ व्हावंच लागतो, ज्याला या सगळ्या सेवांचं व्यवस्थापन करता येतं. अगदी बरोबर. याचा सरळ अर्थ आहे की आजच्या जगात तुम्ही एकटे काहीच करू शकत नाहीत. तुम्ही कितीही चांगली शेती केली पण जर तुम्हाला ती विकता आली नाही किंवा वाहतुकीची सोय नसेल तर त्या पिकाला काहीच किंमत नाही. सेवांशिवाय प्रत्येक व्यवसाय अपंग आहे. रोहितचा मूळ व्यवसाय जरी प्राथमिक असला तरी तो पूर्णपणे तृतीयक सेवांच्या पायावर उभा आहे. हे रोहितचं उदाहरण दाखवतं की जमिनीतून काहीतरी उगवण्यासाठी सुद्धा किती सेवा लागतात. पण समजा तुम्हाला जमिनीतून काही घ्यायचं नाहीये तर त्यावर प्रक्रिया करायची आहे, जसं सेजल करतेय. ती एक उद्योगपतीची मुलगी आहे आणि तिला एफएमसीजी क्षेत्रात उतरायचंय. एफएमसीजी म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. हो, म्हणजे अशा वस्तू ज्या आपण जवळजवळ रोज विकत घेतो आणि वापरतो, जसं की टूथपेस्ट, साबण, बिस्किटे. तिला टूथपेस्ट बनवण्याचा कारखाना सुरू करायचा आहे. या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड असते, त्यामुळे तिची खरी लढाई फक्त कारखाना उभारण्याची नाही तर लोकांच्या मनात ब्रँड तयार करण्याची आहे. आणि इथेच तृतीयक सेवांचा खरा कस लागतो. अगदी अचूक मुद्दा. सेजलचा कारखाना हा द्वितीयक व्यवसाय आहे, म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवणे. पण विचार करा, तिला काय काय लागेल? यंत्रसामुग्री, कामगार, जागा, सरकारी परवानग्या कितीतरी लागतात. हो, पॅकेजिंगसाठी लागणारे ट्यूब आणि बॉक्स पुरवणारे इतर उद्योग, बँकेकडून स्टार्टअप कर्ज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात एजन्सी. तिचं उत्पादन जरी द्वितीयक असलं तरी त्याभोवती बँकिंग, कायदा, वाहतूक, पुरवठा साखळी आणि मार्केटिंग यांसारख्या तृतीयक सेवांचं एक अभेद्य जाळं आहे. त्याशिवाय ती एक टूथपेस्ट सुद्धा विकू शकणार नाही. नाहीच. आणि मग येतो तिसरा मित्र, आसिफ. त्याने तर इव्हेंट मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. त्याचा व्यवसाय तर म्हणजे जवळजवळ पूर्णपणे सेवांवरच अवलंबून आहे. तो स्वतः काहीच उत्पादन करत नाही, तो फक्त वेगवेगळ्या सेवा देणाऱ्यांना एकत्र आणतो. हो, आसिफचा व्यवसाय हा तृतीयक क्षेत्राचा गाभा आहे. तो कोणतीही भौतिक वस्तू तयार करत नाही. तो केटरर, संगीतकार, डेकोरेटर, वाहतूकदार या सगळ्यांना एकत्र आणतो आणि त्यांच्या सेवांचं आयोजन करून एक अनुभव तयार करतो आणि तो विकतो. हे अगदी आपल्या घरच्या लग्न समारंभासारखं आहे. बरोबर. आपण स्वतः काहीच बनवत नाही, पण केटरर, डेकोरेटर, बँडवाला या सगळ्यांना एकत्र आणून एक सेवा घडवून आणतो. आपण सगळेच नकळतपणे थोडेफार इव्हेंट मॅनेजर असतो. खरंय, यातून तृतीय क्षेत्रातली विविधता दिसते. हो, म्हणजे या 3 मित्रांच्या गोष्टीतून आपल्याला या आर्थिक क्रियांची साखळीच दिसते. रोहित प्राथमिक क्षेत्रात आहे पण सेवांवर अवलंबून आहे. सेजल द्वितीय क्षेत्रात आहे पण तीही सेवांवर अवलंबून आहे. आणि आसिफ तर सेवा क्षेत्रातच काम करतो. तर आता आपण या क्रियांची शास्त्रीय व्याख्या पाहूया, जी स्रोतांमध्ये दिली आहे. प्राथमिक क्रिया म्हणजे निसर्गातून थेट संसाधने मिळवणे. द्वितीय म्हणजे त्यावर प्रक्रिया करणे. आणि तृतीय म्हणजे या दोन्हीही क्षेत्रांना आणि समाजाला सेवा पुरवणे. बरोबर.
आणि स्रोतामधला महत्वाचा मुद्दा हा आहे की तृतीय क्रियांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होत नाही, तर सेवांची देवाणघेवाण होते. अगदी डॉक्टर, वकील, शिक्षक, ड्रायव्हर हे कोणीही आपल्याला भौतिक वस्तू देत नाहीत. ते त्यांची कौशल्ये आणि वेळ देतात, ज्याच्या बदल्यात ते मोबदला घेतात. म्हणूनच याला सेवा क्षेत्र म्हणतात. हे अर्थव्यवस्थेचं रक्ताभिसरण करणारं तंत्र आहे, जे प्रत्येक भागापर्यंत ऊर्जा आणि पोषक तत्व पोचवतं. इथेच मला एक प्रश्न पडतो. हा विषय भूगोलाच्या पुस्तकातला आहे. आतापर्यंत आपण जे बोललो ते अर्थशास्त्रासारखं वाटते. मग यात भूगोल कुठे येतो? स्रोतांमध्ये व्यापारावर आणि वाहतुकीवर भूगोलाचा परिणाम कसा होतो यावर भर दिला आहे. पण मला वाटतं आजच्या डिजिटल युगात खरंच फरक पडतो का? म्हणजे आपण तर कुठूनही काहीही मागवू शकतो. हा खूप चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाने नक्कीच अंतर कमी केलं आहे, पण त्याने भूगोलाला संपवलेलं नाही. तुम्ही Amazonवरून एक वस्तू मागवता, पण ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही जहाज, विमान आणि ट्रक लागतात, जे भौगोलिक नियमानेच चालतात. खरं आहे. सपाट मैदानी प्रदेशात रस्ते बांधणं सोपं आहे, पण हिमालयात ते तितकंच कठीण. दंतूर किनाऱ्या असतील तरच नैसर्गिक बंदरं तयार होतात, नाही का? किंबहुना तंत्रज्ञान आता भूगोलाचा वापर अधिक कार्यक्षमतेने करत आहे. त्याला नाकारत नाही. सुएझ आणि पनामा कालवे हे काय आहेत? भौगोलिक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न. हो, भूगोलामुळे निर्माण झालेला अडथळा मानवाने तंत्रज्ञानाने दूर केला, पण तो अडथळा मुळात भूगोलाचाच होता. आणि व्यापाराबद्दल काय? स्रोतांमध्ये नैसर्गिक संसाधनांचं असमान वितरण, हवामानातील फरक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांसारखे मुद्दे दिले आहेत. हो, आणि हे वरवर पाहता साधं वाटतं, पण हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मूळ गाभा आहे. याचा अर्थ असा की भूगोलच ठरवतो की कोणता देश काय विकून श्रीमंत होणार. सौदी अरेबिया कितीही श्रीमंत असला तरी तो चहाची निर्यात करू शकत नाही, आणि श्रीलंका कितीही प्रयत्न केला तरी तेल विकू शकत नाही. बरोबर. भूगोल हाच खरा CEO आहे, जो देशांना त्यांचं काम वाटून देतो. यालाच अर्थशास्त्रात तुलनात्मक लाभाचे तत्व म्हणतात, पण त्याचा पाया पूर्णपणे भौगोलिक आहे. चीनची मातीची भांडी किंवा काश्मीरी शाल ही फक्त वस्तू नाहीत, तर त्या प्रदेशाची भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख आहेत. सेवा क्षेत्रात पर्यटनाचाही उल्लेख आहे. मालदीव आणि सेशेल्ससारख्या देशांची अर्थव्यवस्था तर पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. आणि इथे भूगोलाची भूमिका अगदी थेट आहे. या देशांकडे खनिजं नाहीत, मोठे उद्योग नाहीत. त्यांचं स्थान, त्यांचं हवामान, त्यांचे स्वच्छ समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्य हीच त्यांची संपत्ती आहे. म्हणजे त्यांची संपूर्ण राष्ट्रीय ओळख आणि अर्थव्यवस्था त्यांच्या भूगोलानेच घडवली आहे. ते त्यांचा भूगोलच विकतात. अगदी. संदेशवहनाबद्दलही श्रोत्यांमध्ये छान माहिती दिली आहे. धुराच्या संकेतांपासून ते सॅटेलाइट फोनपर्यंतचा प्रवास. संदेशवहनाने तर भौगोलिक अंतर जवळजवळ मिटवून टाकलं आहे. हो, पण इथे गमतीशीर उलथापालट झाली आहे. कशी? सुरुवातीला आपण भौगोलिक अंतर कमी करण्यासाठी संदेशवहन तंत्रज्ञान विकसित केलं, पण आता आपण त्याच तंत्रज्ञानाचा म्हणजे उपग्रहांचा वापर पृथ्वीचा भूगोल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी करतो. अच्छा. हवामानाचा अचूक अंदाज घेणे, जमिनीखाली खनिजं कुठे आहेत हे शोधणे, किंवा अगदी आपल्या मोबाईलमधील GPS, हे सगळं आपण तंत्रज्ञानाने भूगोलाला समजून घेण्याचे प्रकार आहेत. आपण भूगोलावर मात करण्यासाठी निघालेलो, पण आता त्याच भूगोलाचे सर्वात मोठे अभ्यासक बनलो आहोत. या चर्चेत एक अजून रंजक गोष्ट आहे. स्रोतांमध्ये केवळ 3च नाही, तर चतुर्थक म्हणजे क्वाटर्नरी आणि पंचकक म्हणजे क्वायनरी व्यवसायांचीही ओळख करून दिली आहे. हे थोडे नवीन वाटले. हो, आणि हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे, कारण ते देशाच्या विकासाचा आरसा आहे. म्हणजे कसं? चतुर्थक व्यवसाय म्हणजे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, बरोबर? हो. संशोधन, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आर्थिक नियोजन, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक हे सगळे. बरोबर. आता आपण पुन्हा आपल्या 3 मित्रांकडे येऊया. समजा रोहितला त्याच्या फुलांसाठी एक नवीन अधिक प्रभावी कीटकनाशक हवंय. जो शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत ते कीटकनाशक तयार करतोय, तोच चतुर्थक व्यवसायात आहे. अच्छा. किंवा सेजलला तिच्या टूथपेस्टच्या विक्रीचा डेटा विश्लेषित करून पुढची रणनीती ठरवायची आहे, तर तो डेटा सायंटिस्ट सुद्धा चतुर्थक व्यावसायिक आहे. म्हणजे तो कच्चा माल किंवा पक्का माल हाताळत नाहीये. तो माहिती हाताळतोय. आणि पंचक व्यवसाय म्हणजे सर्वोच्च स्तरावरील निर्णय घेणारे लोक. मोठ्या कंपन्यांचे CEO, उच्च सरकारी अधिकारी, न्यायाधीश. हो. आणि हे पंचक व्यावसायिक महत्वाचे का आहेत? कारण ते थेट भूगोलावर प्रभाव टाकू शकतात. म्हणजे सेजलच्या कंपनीचा CEO ठरवू शकतो की नवीन कारखाना कुठे उभा राहील,
ज्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशाचा नकाशा, तिथली अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या बदलते. एक न्यायाधीश पर्यावरणासंबंधी निर्णय देऊन एखाद्या नदीचे किंवा जंगलाचे भवितव्य ठरवू शकतो. बापरे, म्हणजे हे लोक फक्त अर्थव्यवस्थेचा भाग नाहीत, तर ते भविष्याचे भूगोल घडवत असतात. अगदी. वा, म्हणजे ज्या देशात जास्त लोक प्राथमिक क्रियांमध्ये आहेत तो देश विकसनशील असतो, पण ज्या देशात चतुर्थक आणि पंचक व्यवसाय वाढतात तो देश ज्ञान अर्थव्यवस्था म्हणजे नॉलेज इकॉनॉमी बनतो. बरोबर. ते केवळ वस्तू किंवा सेवा विकत नाहीत, तर ते विचार आणि धोरणे विकतात, जे सर्वात शक्तिशाली उत्पादन आहे. अगदी बरोबर. हाच आर्थिक उत्क्रांतीचा प्रवास आहे. खाणकाम आणि शेतीपासून ते कोडिंग आणि धोरण ठरवण्यापर्यंत, आणि प्रत्येक टप्प्यावर भूगोलासोबतचं आपलं नातं बदलत गेले. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे काय पाहिलं? 3 मित्रांच्या साध्या वाटणाऱ्या व्यवसायाच्या कल्पनेपासून सुरुवात करून आपण आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीच्या संरचनेपर्यंत पोचलो. प्राथमिकापासून पंचकापर्यंतच्या क्रिया कशा एकमेकांमध्ये विणलेल्या आहेत हे आपण पाहिलं. यातून एकच महत्वाचा विचार पुढे येतो की या सर्व आर्थिक क्रिया स्वतंत्र बेटं नाहीत, तर त्या एका महाकाय जाळ्याप्रमाणे एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि या संपूर्ण व्यवस्थेचा पाया आजही भौगोलिक परिस्थितीवरच अवलंबून आहे. म्हणजे जमीन काय देते, हवामान कसे आहे, लोक कुठे राहतात, आणि या भौतिक जगामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि संधी. बरोबर. स्त्रोतामध्ये उल्लेख आहे की भारतासारख्या देशांसाठी माहिती तंत्रज्ञानातील कुशल मनुष्यबळ हे एक मोठं निर्यातीचं साधन बनलं आहे. अनेक भारतीय लोक अमेरिकन कंपन्यांसाठी भारतात बसून काम करतात. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तंत्रज्ञानामुळे जर अनेक ज्ञान आधारित कामांसाठी भौतिक स्थानाचे म्हणजे जागेचे महत्त्व कमी होत असेल, तर भविष्यात एखाद्या देशाचे आर्थिक भवितव्य ठरवण्यात भूगोलाची भूमिका कमी होईल की ती अशा प्रकारे बदलेल ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही.